नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये बघूयात की सुमित्रा ही जानकीवर खूप भडकते की तुला आणि ऋषिकेशला सौमित्र आणि अवंतिका या घरात नकोय हेच खरं आहे. तू असा दुपट्टेपणा करशील असे मला जन्मात सुद्धा वाटले नव्हते. तेव्हा जानकी म्हणते की आई, तर सुमित्रा म्हणते की जा तू इथून, नाहीतर मी तुला आणखी दुसरे काहीतरी वाईट बोलेन. म्हणून ती जानकीला जायला सांगते आणि तेवढ्यात गोडबोली ऐश्वर्या येते आणि आई औषध घेण्याची वेळ झालेली आहे म्हणून ती ग्लासमध्ये पाणी घेऊन येते आणि जानकीने जो ग्लास पाण्याचा आणलेला असतो मुद्दाम तो पाण्याचा ग्लास ती सांडून देते. तेव्हा मात्र जानकीला खूप वाईट वाटते. तर ऐश्वर्या म्हणते की आई सॉरी मी पुसून घेते. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की राहून दे, जानकी पुसून घेईन. तेव्हा मात्र जानकीला आणखीनच वाईट वाटते आणि जानकी तेथून बाहेर जाते आणि बाहेरून कापड पुसण्यासाठी घेऊन येते. तेव्हा मात्र जानकी ते सांडलेले पाणी पुसत असते. तर सुमित्रा उठते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, यापुढे माझी औषधांची जबाबदारी तुझ्यावर राहील. मला कुणाच्या हातचे पाणी सुद्धा प्यायचे नाही असे जानकीकडे बघत बोलते. तेव्हा जानकीला तर आणखीन धक्का बसतो, परंतु ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होत असते. तेव्हा सुमित्रा गेल्यानंतर ऐश्वर्या मात्र ही मस्त खुर्चीवर बसते आणि जानकीला म्हणते की काय मग, मागच्या वेळी माझ्याकडून जेव्हा कॉफीचा कप सांडला होता तेव्हा तर तुम्ही मला स्वतः तो पुसण्यासाठी सांगितला होता. मग आज त्याचीच ही सर्व भरपाई आहे. आणि लगेच उठते, मस्त एन्जॉय करा आणि इकडे सुद्धा म्हणजे पाणी पडलेले आहे ते पुसून घ्या असे बोलत ती मस्त थाटात निघून जाते. तेव्हा जानकी विचार करते की आईंचा विश्वास मी माझी काही चूक नसताना पूर्णपणे गमावलेला आहे. तेव्हा तिला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर संध्याकाळ झालेली असते. जानकी आपल्या रूम मध्ये झोपायला येते आणि एकटक विचार करत बसलेली असते. तर ऋषिकेश तिच्याकडे पाहतो आणि उठतो आणि लाईट चालू करतो. ऋषिकेश विचारतो की जानकी तुला सुद्धा झोप लागत नाही ना? तर जानकी म्हणते की कशी वाटेल. तेव्हा ऋषिकेशच्या जानकी मिठीत येते आणि ऋषिकेश मला खरंच खूप भीती वाटते असे म्हणते. ऋषिकेश नानांनी खूप मोठी जबाबदारी आपल्यावर टाकली. तर ऋषिकेश म्हणतो की हो, आता त्यांची ही जबाबदारी आपल्याला सांभाळायची आणि हे घर आपल्याला आता व्यवस्थित ठेवायचे, एकत्र बांधून, आणि ते पण कुणाला न दुखवता. आणि आपण आहोत ना एकमेकांसाठी, मग आपण यातून सावरून नक्की पुढे जाऊ. तर जानकीच्या डोळ्यात पाणी आलेले असते. जानकी म्हणते की कसे जायचे, कारण आज मला पहिल्यांदा जाणवले की आज आई पहिल्यांदा मला माझ्या सासूबाई वाटल्या आणि त्या तर माझ्या आई आहेत. कधीही त्या माझ्यावर आवाज चढून बोललेल्या नाहीत, परंतु आज मात्र त्यांनी लगेच मला दूर लोटले. त्या का माझ्याशी असे वागले असतील आणि मला खरंच भीती वाटते की मला पुन्हा अनाथ नाही व्हायचे. तर ते ऐकून ऋषिकेशला खूप धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लीज असे बोलू नको आणि तिला प्रेमाने जवळ घेतो. तेव्हा जानकी म्हणते की मी माझ्या कुटुंबाशिवाय नाही राहू शकत. आमच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आणि आता ती दरी तर वाढतच चालली, पण ती दरी कोण मिटवणार? आणि ऋषिकेश, मला आईंना सर्व काही खरं सांगायचे आणि जरी मी खरं सांगितले तर आज त्या माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. पण ऋषिकेश, मला आईंचा विश्वास असा गमवायचा नाही, मला त्यांचा विश्वास मिळवायचा. मला आई आणि नानांचा आपल्या डोक्यावर हात कायमच हवा आहे. त्याशिवाय ऋषिकेश, आपण अपूर्ण आहोत आणि मला या सर्व गोष्टीचा खूप त्रास होतो. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी, आईचा हात नेहमीच आपल्या डोक्यावर आहे. आई आहे ना गती, मी तिच्या पोटचा नाही हे माहीत असून सुद्धा तिने आयुष्यभर मला तिच्या पोटाशी धरून ठेवले ग. मग ती आत्ताच आपल्याला का दूर लोटेल? आणि तो जानकीच्या डोळ्यातील पाणी पुसतो. जानकी खूपच रडत असते आणि ती आता आपल्याला दूर नाही लोटणार, असे काही होणार नाही असे तिची समजूत काढतो. जानकी, अगं ही एक क्षणिक परिस्थिती आहे आणि यातून आपण नक्की काही ना काही मार्ग काढूच, म्हणून तो जानकीला पुन्हा प्रेमाने समजावतो. त्यानंतर सकाळ होते आणि जानकी सर्व आपले व्यवस्थित तयार होऊन किचनमध्ये आईंसाठी चहा करायला येते आणि सर्व काही चहाचे साहित्य घेते. तर तेथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी काय करतात? तर जानकी म्हणते की आईंसाठी चहा बनवते. तर ऐश्वर्या म्हणते की आईंनी सांगितले की मी बनवायचा म्हणून तुम्ही बाजूला व्हा. तर जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, काय करते हे सर्व? ऐश्वर्या म्हणते की नाही, मी करते चहा. तर जानकी बाजूला होते आणि ऐश्वर्या ही चहा करायला घेते. तेव्हा जानकी तिथेच असते. तर ऐश्वर्या विचारते की काय झाले, तुम्ही असे एकटक माझ्याकडे का पाहता? तर जानकी म्हणते की तुझ्याकडे नाही बघत, कसे आहे की तू वागत जरी छान नसली तरी दिसतेस मात्र खूप छान. नानांनी तुला जी पारंपरिक आपली माळ दिलेली आहे ती तू आज गळ्यात घातली म्हणून तुला खरंच ती खूप शोभून दिसते. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो, मी तर या घरची सूनच आहे ना. मग रणदिव्यांची सून तर शोभली
ठेवली पाहिजे ना, दिसते ना छान. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की आईंना जरा कमी साखरेचा चहा लागतो. आणि तेवढ्यात गुलाबदादा येतात धावतच. जानकी वहिनी बाहेर चला, बाहेर झाडांना काय झाले ते पहा. तर जानकी गुलाबदादांसोबत बाहेर निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या पाहते तर जानकीने गॅसवर भांडे ठेवलेले आहे, परंतु गॅस मात्र ऑन केलेला नाही. म्हणून तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती लगेच मनात म्हणते की ह्या जानकीचा मी आईंच्या मनामध्ये जो काही तिचा राग आहे ना, तो आणखीनच वाढवण्याचा प्रयत्न करीन आणि आई नक्की एक दिवस तिला घराच्या बाहेर हाताला धरून काढते. तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच आणि मुद्दाम गॅस ऑन करते. त्यानंतर इकडे गुलाबदादा आणि जानकी बाहेर येतात आणि गुलाबदादा जानकी वहिनींचे ते आवडते जे झाड आहे ते दाखवतात आणि त्याला एक प्रकारची बुरशी लागलेली आहे. तेव्हा जानकी म्हणते की अशी कशी बुरशी लागली आणि लवकरात लवकर या बुरशीवर नक्की काय असा उपाय आहे तो शोधा, नाहीतर सर्व झाड हे ती बुरशी पोखरून काढेन. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सारंगदादांना विचारून आणि त्यांना हे सर्व दाखवून योग्य ते औषध नक्की घेऊन येईन. तेव्हा जानकीच्या डोक्यात ऐश्वर्याविषयी येते आणि ती गुलाबदादांना म्हणते की ती बुरशी आहे, लवकरात लवकर काहीतरी करा, नाहीतर मग झाडांना काही किंवा नात्यांना काही वेळेतच उपाय नाही केला तर ती लवकरच सगळे काही संपवून टाकते. तेव्हा ऐश्वर्या इकडे आतमध्ये गॅस ऑन करते आणि मुद्दाम त्यावरचे पातेले हे खूप गरम आहे आणि ते मुद्दाम आपल्या हातातून फेकून देते आणि जोरात आई ग असे ओरडते. तर जानकी आणि गुलाबदादा धावतच येतात आणि तेवढ्यात सुमित्रा धावत येते आणि काय ग ऐश्वर्या काय झाले. तेव्हा ऐश्वर्या मात्र हात भाजल्याचे नाटक करते आणि रडत असते की आई, जानकी वहिनी रूममध्ये होत्या आणि त्यांनी अगोदर गॅसवर हे चहाचे भांडे ठेवले होते आणि ते भांडे खूप गरम झाले होते, परंतु जानकी वहिनी तशाच निघून गेलेल्या होत्या आणि त्याच भांड्याचा मला खूप चटका बसला. तेव्हा मात्र सुमित्राला आणखीन जानकीचा राग येतो आणि लगेच ती गॅस बंद करते आणि काय ग अगं बाई, असं रिकामं भांडं कोणी गॅसवर ठेवते का, आणि आपण लगेच तो गॅस बंद करत असतो आणि हात खूप भाजण्याचे ऐश्वर्या नाटक करू लागते. तेवढ्यात जानकी येते आणि आई काय झाले असे विचारते. तर गुलाबदादा सुद्धा आलेले असतात. तर सुमित्रा गुलाबदादावरच ओरडते की अरे गुलाब, मी तुला बोलवले नाही, तू जा. तर गुलाबदादा घाईने बाहेर निघून जातो. तेव्हा जानकी विचारते की आई काय झाले. तर सुमित्रा म्हणते की काय ग जानकी, मी ऐश्वर्याला चहा करण्यासाठी सांगितलं म्हणून तू मुद्दाम हे सर्व केले ना. तर जानकी विचारते की आई मी काय केले. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय ग, तू रिकामे भांडे गॅसवर ठेवले का. तेव्हा जानकी म्हणते की आई मी खरंच काही केले नाही. तर सुमित्रा म्हणते की काय जानकी, काय चालले हे सर्व तुझे. तर ऐश्वर्या नाटक करत म्हणते की आई माझा हात भाजला, तुम्ही प्लीज त्यांच्यावर ओरडू नका. तेव्हा सुमित्रा म्हणते की तू गॅसवर रिकामे भांडे ठेवले होते की नाही. जानकी म्हणते की हो मी गॅसवर भांडे तर ठेवले होते, पण सुमित्रा कुठे पुढचे ऐकून घेते आणि तू गॅसवर असे रिकामे भांडे ठेवले त्यामुळे ऐश्वर्याचा हात भाजला ना. तर जानकी म्हणते की आई अहो मी रिकामे भांडे ठेवले होते, परंतु गॅस तर चालू केलेला नव्हता. तेव्हा सुमित्रा म्हणते की मग तिने स्वतःनेच रिकामे भांडे ठेवले आणि गॅस चालू केला आणि स्वतःचा हात भाजून घेतला असे तुला म्हणायचे का. मग ऐश्वर्या काही वेडी आहे का, आणि पुरे आता अशी सावर करू नकोस. आणि ऐश्वर्याला म्हणते की बघू हात तुझा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नको आई मी रूममध्ये जाते, इतके काही नाही, आणि त्यावर मलम लावते. तर ती आतमध्ये जायला निघते. तर जानकी म्हणते की बघू. तेव्हा ऐश्वर्या मात्र हिसक्याने म्हणते की नको आणि रूममध्ये निघून जाते. तेव्हा जानकी ही सुमित्राला म्हणते की आई मी खरंच गॅस चालू केलेला नव्हता आणि मी हे सर्व मुद्दाम केले असे तुम्हाला वाटते का. सुमित्रा म्हणते की नक्की तुझ्याशी काय बोलू ते मला तर कळत नाही, पण आज तुझ्या हलगर्जीपणामुळे ऐश्वर्याचा हात भाजला हे मात्र नक्की. आणि सुमित्रा रागाने बाहेर निघून जाते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आपल्या हातावर थोडंसं मलम लावत असते. ते पूर्णपणे हात भाजल्याचे नाटक करत ती म्हणजे तिच्या वडिलांशी सयाजीशी बोलत असते. अरे दादा मी एक सॉलिड असा प्लॅन आज खेळलेले आहे आणि तो प्लॅन पूर्ण करण्यासाठी डॅडा मला तुमची मदत हवी आहे. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अगं काय लागते ते सांग, मी कायमच तुझ्या पाठीशी उभा आहे. तर ऐश्वर्या म्हणते की ते काही नाही डॅडा, फक्त तुम्हाला ऍक्टिंग करायची आणि जे काही करायचे आहे ती लगेच तो प्लॅन डॅडाला सांगते आणि आपल्या हाताला पूर्णपणे लिपस्टिक वगैरे सर्व काही लावून ती पूर्णपणे भाजल्यासारखे नाटक करते. त्यानंतर इकडे ऋषिकेश ला जानकी सर्व काही
सांगते. तर ऋषिकेश म्हणतो की ते काही नाही, आत्ताच्या आत्ता मी जातो आणि आईशी बोलतो. जे काही आहे ते सर्व तिला सांगून विषय संपवतो. तेव्हा मात्र जानकी ही ऋषिकेशचा हात धरते आणि तुम्ही असे काही करणार नाही. ऋषिकेश म्हणतो की का? जानकी म्हणते की अहो तिला सुद्धा तेच लागते. आपण जर तिची तक्रार आईंकडे केली आणि समजा तिची तक्रार आपण आईंकडे केली तर तिने हे सर्व मुद्दाम केले याचा पुरावा आपल्याकडे आहे का? आईंचा आता आपल्याकडे विश्वास नाही आणि या घरात राहून आपल्याला जो म्हणजे खोटं वागतो त्याच्या विरुद्ध पुरावा द्यावा लागतो. यापेक्षा आपलं दुर्दैव काय असू शकते? ऐश्वर्याने खोटं वागून आईंच्या डोळ्यावर ही गैरसमजाची पट्टी बांधून ठेवलेली आहे. त्यामुळे आता ऐश्वर्या जे बोलते तेच खरं आहे असे आई मानतात. आजूबाजूंचे कोणतेही सत्य त्यांना दिसतच नाही. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी मग आता आपण काय करणार आहोत? आपल्याला हे सर्व वेळीच थांबावे लागेल, नाहीतर गोष्टी आपल्या हातातून निघून जातील. तर जानकी म्हणते की मला तुमचे म्हणणे पटते, पण सर्वात अगोदर आपल्याला आईंच्या मनस्थितीची काळजी घ्यावी लागेल. ऋषिकेश त्यांचा आता आपल्यावर विश्वास नाही, तो विश्वास आपल्याला अगोदर संपादन करावा लागेल आणि तो परत मिळवण्यासाठी मी वाटेल ते दिव्य करायला तयार आहे. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सारंग बाहेर असतात. सारंग म्हणतो की खूप दुखतो का हो? पाहू मी त्यावर फुंकर मारतो म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. ऐश्वर्या म्हणते की नाही नको, अहो बरं वाटेल. आणि पूर्णपणे तिने हात असा भाजल्यासारखा केलेला असतो. एवढ्यात सुमित्रा आणि नाना येतात. सुमित्रा विचारते की खूप दुखते का गं? तेव्हा सुमित्रा म्हणते की मला आता असे झाले की कुठून मी हिला चहा करण्यासाठी सांगितले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो तुम्ही मला चहा करण्यासाठी सांगितलं आणि मी सुद्धा आनंदाने तो चहा करण्यासाठी गेले, पण मला कुठे माहिती होते की ते भांडं गरम आहे म्हणून. नाना मात्र शांत असतात. आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या आणि सयाजीच्या ठरलेल्या प्रमाणे सयाजीराव येथे येतो आणि काय नाना असे ओरडतो. तेव्हा सयाजीला पाहून तर सर्वांना धक्का बसतो आणि ऐश्वर्या मुद्दाम उठते. डॅडा आत्ता यावेळी इथे असे म्हणते. तर नाना उठतात आणि सयाजीला पाहून त्यांना सुद्धा आनंद होतो. तेव्हा ऐश्वर्या हात मागे लपवते. तर नाना म्हणतो की सयाजी अरे हे. तर सयाजी म्हणतो की अरे नान्या तुला तर आता व्याही म्हणायला पाहिजे. तेव्हा नाना म्हणतो की ए बस. तर सयाजी म्हणतो की थांब आणि सुमित्राला विचारतो की वहिनी साहेब सर्व काही बरे चालले ना? तर सुमित्रा हात जोडून हो म्हणते. तेव्हा सयाजी सारंगला विचारतो की जाऊ बापू सर्व व्यवस्थित चाललेले आहे ना? तर सारंग म्हणतो की हो. सयाजी विचारतो की माझी मुलगी तुम्हाला त्रास तर देत नाही ना? सारंग म्हणतो की नाही. आणि अहो काका उलटे आहे, कारण त्या तर कुणाला त्रास देत नाही आणि त्याच तर सर्वांच्या आता आवडतं झालेले आहे. सयाजी म्हणतो की काय सांगता? आणि यात म्हणजे बातमीवर पेढे तर द्यायलाच पाहिजे. आणि नाण्या हे कोल्हापूरला गेलो होतो आणि तिकडील जे पेढे आहे ते माझ्या लेकीला खूप आवडतात, म्हणून तेच पेढे मी देण्यासाठी इकडे आलो होतो. ऐश्वर्या घाईने पेढे घ्यायला येते आणि तो हात मुद्दाम सयाजी समोर धरते आणि पुन्हा लपवते. तेव्हा सयाजी म्हणतो की काय ग हात का भाजला तुझा? आणि तो हिसकावून ऐश्वर्याचा हात पाहतो. तर ऐश्वर्याचा हात त्याला भाजलेला दिसतो आणि मुद्दाम ऐश्वर्याने जसे सांगितलेले आहे तसे त्या प्लॅनप्रमाणे ते वागत असतात. आणि तेवढ्यात जानकी ऋषिकेश सुद्धा बाहेर येतात. हे सर्व पाहतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो हे काही नाही, संसार म्हटल्यानंतर इतके चालायचेच. तेव्हा सयाजी म्हणतो की ते काही नाही, ते सर्वजण इथे आहेत म्हणून तू यांच्या दडपणाखाली हे सर्व म्हणते. नाना म्हणतात की सयाजी तू काय बोलतो? अरे तुला वाटते तसे नाही. तर नाना म्हणतो की मग कसे आहे? आजपर्यंत मी माझ्या पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागून दिलेला नाही आणि आज तर तिचा इतका हात भाजला तर ते कसे मी पाहू? सयाजी म्हणतो की हे बघ तू या सर्वांसमोर मला काही सांगणार नाही. तू तुझ्या रूममध्ये चल आणि मला जे काही झाले ते व्यवस्थित सांग. आणि तो ऐश्वर्याला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की परमेश्वरा आता हे कुठपर्यंत जाईन माहिती नाही आणि जानकी हे सर्व तुझ्याचमुळे झाले, तुझ्या हलगर्जीपणामुळे तिचा हात भाजला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई जानकी असे कधीही करणार नाही. तेव्हा मात्र सुमित्रा रागाने ऋषिकेशला म्हणते की तू मात्र तुझ्या बायकोची बाजू घेऊ नकोस. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी नाना यांना सर्वांना आणखीनच वाईट वाटते. तेव्हा नाना म्हणतात की सर्वजण आता शांत बसा, वाद नकोय. तेव्हा सर्वजण शांत होतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सयाजीरावांना घेऊन रूममध्ये येते आणि काय डॅडा खरंच किती छान ऍक्टिंग तुम्ही केली. तेव्हा सयाजी म्हणतो की बाप कुणाचा आहे मग? सयाजी म्हणतो की अगं पण तुझा हात हा भाजल्यानंतर सर्वांनी विचारलं असेल की बघू तुझा हात बघू. तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो मुलगी कुणाची आहे? आणि
आणि ऐश्वर्याने आपल्या हातावर जे काही हे खोटं म्हणजे बोलून जे हात रंगवलेला असतो तो डॅडाला दाखवते, त्याचे पूर्णपणे ते पापुडे काढते. तर सायजी म्हणतो की तू तर खूपच हुशार निघालीस. तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा मला हे सर्व काही दाखवता येतात की भाजलेले कसे आहे, काय करायचे कसे. तेव्हा सायजी म्हणतो की अगं तुझी ती सासूच खूप हळहळ करत होती. ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो त्यांना माझ्या बाजूने करायचे म्हणूनच मी हा सर्व प्लॅन केलेला होता. एकदा की त्या माझ्या बाजूने आल्या की सर्व काही अगदी माझ्या मनाप्रमाणे होईल. सयाजीराव विचारतो की म्हणजे काय. तर ऐश्वर्या तो जो काही बोर्ड आहे तो घेते आणि त्यावरील तिने जे काही ते नाव लिहिलेले असते ते सर्व दाखवते. तर सयाजी विचारतो की आता हे नवीन काय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे नवीन रणदिवे फॅमिली आहे. सौमित्र आणि अवंतिका तर अगोदरच घर सोडून गेले आहे. नाना, सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांना आता माझ्या बाजूने करायचे आणि जानकी, ऋषिकेश, ओवी यांना घराच्या बाहेर काढायचे आणि त्यांच्या नावावर ती पूर्णपणे फुले मारते. सयाजी म्हणतो की असे आहे का. तर ऐश्वर्या म्हणते की हो. आणि सारंग आणि शर्वरी हे तर एजी मामला आहे, परंतु आई जरा मला जास्त कठीण वाटत होत्या, परंतु तो तर आता खूप एजी असा मामला माझ्या बाबतीत झालेला आहे. पण नानांसाठी मला आता मोठा गेम करावे लागेल आणि तो तर मी करणारच आहे. आणि एकदा की सर्व माझ्या बाजूने झाले तर राज्य माझे राहील. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. तर ऐश्वर्या घाईने तो बोर्ड लपवून ठेवते आणि सारंगला दरवाजा उघडते. तर सारंग आतमध्ये येतो आणि डायरेक्ट तो सयाजीरावांना डॅडा बोलतो आणि पुन्हा शांत होतो आणि विचारतो की म्हणजे तुम्ही रागावले तर नाही ना, मी तुम्हाला डॅडा म्हटलं म्हणून चालेल ना. तेव्हा लगेच सयाजी म्हणतो की अहो तुम्ही माझे लाडके जावई आहेत, तुम्हाला जे म्हणता येईल ते तुम्ही म्हणू शकता आणि मला तुमच्याशी थोडंसं बोलायचे होते. तर सयाजी म्हणतो की बोला. तर सारंग म्हणतो की त्यांचा थोडासा हात भाजला, त्याचे कारण. तर सयाजी म्हणतो की कारण तर मला कळले, जावाजावात भांडणं होतात, मग त्याचे हे भांडणं इतके टोकाला न्यायचे असतात का. तेव्हा सारंग म्हणतो की मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे सर्व वहिनीने केलेले नाही, तिच्या हातून चुकून हे सर्व झाले असेल. तेव्हा सयाजी म्हणतो की अशा वेळेला नवऱ्याने बायकोची बाजू घ्यायची असते. तुमचा हात धरून माझी मुलगी तुमच्या घरात आली, मग तुमच्यावर तिचा जास्त विश्वास राहील आणि अशाच वेळी जर नवऱ्याने बायकोची साथ दिली नाही तर कसे तिचे होणार. तर सारंग म्हणतो की तसे नाही. तर सयाजीराव म्हणतो की यावेळेस मी ऐकून घेतो आणि परत जर असे घडले तर मी ऐकून घेणार नाही, म्हणून तो निघून जातो. तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या भाग 2 भागामध्ये बघूयात. धन्यवाद.